Good afternoon, all of you. In today's lecture, we will start our next unit, manufacturing final account. So, in this lecture, we will clear all theoretical concepts regarding final account. So, first of all, we clear what is manufacturing account. Okay, so manufacturing account काय आहे किंवा यामध्ये आपण कोणते अकाउंट ड्रॉ करणार आहोत, कोणते अकाउंट इन्क्लूड होतात, त्या गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. So manufacturing concern may prepare the manufacturing account. तर मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट कोण प्रिपेअर करतं? मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग ज्या कंपनीज आहेत त्या मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट प्रिपेअर करतात. इन अ लार्ज मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट अँड ट्रेडिंग अकाउंट आर प्रिपेअर सेपरेटली. आणि आतापर्यंत आपण फायनल अकाउंट कसं लर्न करायचं आहे किंवा कसं ड्रॉ करायचं आहे हे लर्न केलेलं आहे. दॅट मीन्स ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड फायनल अकाउंट. ओके, इथेपर्यंत आपण गोष्टी लर्न केलेल्या आहेत. मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट मध्ये काय असतं तर मॅन्युफॅक्चरर मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट फर्स्ट ऑफ ऑल ड्रॉ करेल आणि त्याच्यानंतर सेपरेट ट्रेडिंग अकाउंट ड्रॉ केलं जाईल अँड देन सेम अदर लाईक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट ह्या बाकी सेमच असणार आहेत. फक्त काय असणार आहे इथे मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट सेपरेटली ड्रॉ केलं जाईल. सो but in small manufacturing concern only one combined account known as the manufacturing and trading account may be prepared. आता इथे काय सांगितलेलं आहे स्पेशली ज्या लार्ज स्केल ऑर्गनायझेशन आहेत they prefer separate accounting like a manufacturing account and trading account, but in small concern or small manufacturing company prepare combined account like a manufacturing and trading account. म्हणजे ज्या स्मॉल आहेत ह्या एकच अकाउंट प्रिपेअर करतील, त्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग आणि ट्रेडिंग अकाउंट हे कंबाईन असेल. आणि ज्या लार्ज स्केल ऑर्गनायझेशन आहेत हे दोन्ही अकाउंट सेपरेट प्रिपेअर करतील, मॅन्युफॅक्चरिंग आणि ट्रेडिंग अकाउंट. सो the distinction between manufacturing account and trading account is that manufacturing account deals only with all cost and expenses of manufacturer. आता मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला काय येणार आहे तर जे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत हे मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला येतील. दॅट मीन्स इट डील्स विथ ऑल कॉस्ट अँड एक्सपेन्सेस ऑफ मॅन्युफॅक्चरर. मॅन्युफॅक्चरर साठी येणारे जे कॉस्ट आहेत किंवा एक्सपेन्सेस आहेत हे असणार आहेत मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट साठी. देन trading account deals only with finished goods and expenses relating to them showing the cost manufacturing. आणि टोटल जी कॉस्ट मॅन्युफॅक्चरिंगची आहे ती ट्रेडिंग अकाउंटला ट्रान्सफर केली जाते आणि फिनिश्ड गुड्सची रिलेटेड ज्या थिंग्स आहेत ह्या ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड केल्या जातील. लाईक फिनिश्ड गुड्स आर दोज गुड्स विच आर रेडी फॉर सेल. मग फिनिश्ड गुड्स आपण कशाला म्हणतो? दोज गुड्स आर रेडी फॉर सेल. जे फायनल आपण कंझ्युमर पर्यंत ज्या गुड्स रीच करतो त्या गुड्सला फिनिश्ड गुड्स असं म्हटलेलं आहे. जनरली आपल्याला माहिती आहे की गुड्स क्लासिफाइड इनटू 3 कॅटेगरी: रॉ मटेरियल, वर्क इन प्रोसेस अँड फिनिश्ड गुड्स. मग फिनिश्ड गुड्स ह्या कशा असणार आहेत? ज्या फायनल कंझ्युमर पर्यंत आपण रीच करतो त्याला फिनिश्ड गुड्स असं म्हटलं जातं. द कॉस्ट ऑफ गुड्स मॅन्युफॅक्चरर ऍज शो बाय द मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट. आणि ज्या गुड्सच्या कॉस्ट आहेत त्या सगळ्या मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला रेकॉर्ड केल्या जाणार आहेत. इज ट्रान्सफर्ड टू द ट्रेडिंग अकाउंट. आणि लास्टला जो बॅलन्स येईल तो ट्रेडिंग अकाउंटला ट्रान्सफर केला जाईल. पर्पज सांगितलेला आहे पुढे काय आहे बघा मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटचा. द पर्पज ऑफ प्रिपेअरिंग द मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट ऍज ऑलरेडी मेन्शन इज टू असर्टेन द कॉस्ट ऑफ गुड्स मॅन्युफॅक्चरर. म्हणजे काय तर एखादी गुड्स प्रोड्यूस करण्यासाठी आपल्याला किती कॉस्ट आलेली आहे ही कॉस्ट फाइंड आउट करण्यासाठी आपण हियर वी प्रिपेअर मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट. It should therefore includes all the expenses relating to the manufacturer of goods. आणि मॅन्युफॅक्चरर ऑफ गुड्स साठी जे एक्सपेन्सेस आहेत हे असतील. फॉर एक्झाम्पल पुढे दिलेला आहे दॅट इज परचेस ऑफ रॉ मटेरियल, incidental expenses relating to the purchase of raw material, that is expenses such as carriage, freight, etc. All other expenses incurred to convert raw material into finished goods. म्हणजे रॉ मटेरियल आणि फिनिश्ड गुड्स मध्ये कन्व्हर्जन होण्यासाठी जे काही एक्सपेन्सेस येतात ऑल दीज अकाउंट रेकॉर्डेड अंडर मॅन्युफॅक्चरिंग. राईट. So to give the clear idea element of cost to
enumerated under various head like prime cost, factory cost. ओके, आता हे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये फॉर्मॅट जेव्हा आपण बघू तेव्हा तुम्हाला क्लिअर होईल की कोणत्या हेडिंगच्या अंडर आपण काय मेन्शन करणार आहोत. आता इथे फक्त सिंपली दिलेलं आहे टू गिव्ह द क्लिअर आयडिया एलिमेंट ऑफ कॉस्ट enumerated under various head like prime cost, factory cost, etc. Manufacturing or production account is prepared to describe the various element of cost is creating the finished goods. So element बघा काय सांगितलेले आहेत मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटचे. Cost element classified into three category under manufacturing account. First is the direct material, then direct labor, and then third direct overhead. That means factory overhead. So material and labor constitute direct cost. जे मटेरियल आणि लेबरशी रिलेटेड एक्सपेन्सेस आहेत these are including in direct cost and the later constitute indirect cost. आणि याच्या व्यतिरिक्त जर काही असतील तर ते येणार आहेत इनडायरेक्ट कॉस्ट मध्ये. फर्स्ट थिंग इज व्हॉट इज मीन बाय डायरेक्ट मटेरियल. तर डायरेक्ट वर्ड वरून लक्षात येईल तुमच्या, म्हणजेच काय, दोज एक्सपेन्सेस आर डायरेक्टली रिलेटेड टू द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. म्हणजे एखाद्या प्रोडक्ट प्रोसेस करण्यासाठी ज्या डायरेक्ट एक्सपेन्सेस येतात त्याला डायरेक्ट मटेरियल म्हणू शकतो आपण. लाईक it refers to such a material which are incorporated into the physical unit of product manufactured. It is readily and definitely ascertainable. म्हणजे आपण ह्या ascertainable असणार आहेत indirect labor, direct labor. It refers to the labor performed in physically contact with the product. म्हणजे एखादं प्रोडक्शन घेण्यासाठी जे आपल्याला एम्प्लॉईज रिक्वायर आहेत this is called the labor म्हणतो आपण त्यांना, right? It is the amount of wages paid to the worker who are engaged in work converting raw material into finished goods. आणि जे पर्सन रॉ मटेरियलचं फिनिश्ड गुड्स मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी हेल्प करतील किंवा तिथे वर्क करतील अशा एम्प्लॉईजना आपण काय म्हटलेलं आहे तर डायरेक्ट लेबर. डायरेक्ट इन द सेन्स these person are directly connecting with the production process. That is why here called direct labor. Okay, then factory or production overhead. Overhead in the sense expenses. Okay, overhead म्हणजे काय तर expenses म्हणतो आपण त्याला. काय सांगितलेलं आहे बघा इथे पुढे. It is not easily assignable to a particular product. आता expenses हे आपण easily assign करू शकतो का? नाही. So it is not easily assignable to the particular product. It is an indirect cost. म्हणून याला indirect cost असं म्हटलेलं आहे. मग आता यामध्ये परत बायफर्केशन केलेलं आहे. Indirect labor, indirect material, indirect overhead. So these are includes foreman, worker, work manager, स्टोअर कीपर एक्सेट्रा. हे लेबरशी रिलेटेड जे आहेत. म्हणजे ऑर्गनायझेशन मध्ये आता इनडायरेक्टली सुद्धा बरेच पर्सन इन्क्लूड असतात. मग गेट कीपर सुद्धा असू शकेल, स्टोअर कीपर असेल, वर्क मॅनेजर असतील, जे ऑफिस रिलेटेड आहेत असं पण म्हणू शकतो. हे इनडायरेक्ट लेबर झाले. इनडायरेक्ट मटेरियल म्हणजे काय तर फॅक्टरी सप्लायर्स जे आउटसाइड असणार आहे. दिस इज कॉल्ड द इनडायरेक्ट मटेरियल. देन depreciation of factory building, plant and machinery. Then amortization of patent, insurance of building, machinery, material, maintenance of factory, water, heat, light, part used in the factory. हे कसे आहेत तर सगळे ओव्हरहेड आहेत. हे इनडायरेक्टली ऑर्गनायझेशन मध्ये डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली स्पेंड करावे लागतात. सो तिन्ही पार्ट होप्स तुम्हाला क्लिअर झाले असतील. डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट और इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. तो काही इम्पॉर्टंट टर्म्स दिलेले आहेत. इम्पॉर्टंट पॉइंट रिगार्डिंग मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट. फर्स्ट थिंग स्टॉक. सो जसं आता सांगितलं की स्टॉक हा 3 पार्ट मध्ये क्लासिफाईड केला जाणार आहे. स्टॉक ऑफ रॉ मटेरियल लक्षात ठेवा, हे खूप महत्वाचं आहे कारण आपल्याला प्रॅक्टिकल मध्ये याच बायफर्केशन 3 पार्ट मध्ये करायचं आहे. सो फर्स्ट असेल स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, देन स्टॉक ऑफ आणि याच्यामध्ये परत बायफर्केशन असेल ओपनिंग स्टॉक अँड क्लोजिंग स्टॉक. दॅट मीन्स स्टॉक ऑफ रॉ मटेरियल असेल तर त्याचं 2 पार्ट मध्ये बायफर्केशन केलं असेल. दॅट मीन्स ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल
and finished goods of raw material, right? Then second part कडे आलो तर आपण वर्क इन प्रोसेस. मग वर्क इन प्रोसेस मध्ये ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोसेस अँड क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोसेस. देन थर्ड पार्ट कडे आलो तर आपण ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स अँड क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. ह्या तिन्ही कॉन्सेप्ट इथे स्टॉकच्या अंडर लक्षात ठेवा. So the distinguishing feature of the manufacturing concern is the types of stock held. A trading concern hold only stock of finished goods. हे लक्षात ठेवा. जे आता बायफर्केशन सांगितलं रॉ मटेरियल, वर्क इन प्रोसेस आणि फिनिश्ड गुड्स, त्यामधले फिनिश्ड गुड्सचं रेकॉर्डिंग ट्रेडिंग अकाउंटला होणार आहे आणि बाकी रॉ मटेरियल आणि वर्क इन प्रोसेसचं जे रेकॉर्डिंग असेल हे मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला होणार आहे. ओके, तो इथे क्लिअर करा काय असणार आहे. फिनिश्ड गुड्सचं रेकॉर्डिंग हे ट्रेडिंग अकाउंटला होईल आणि रॉ मटेरियल ओपनिंग क्लोजिंग आणि वर्क इन प्रोसेस ओपनिंग क्लोजिंगचं रेकॉर्डिंग हे मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला केलं जाईल. देन डायरेक्ट मटेरियल कंझ्युम. इट इज द customary to show in the manufacturing account the value of raw material consumed for the manufacturing goods during a particular period. म्हणजे आता इथे आपल्याला काय करावं लागतं, मटेरियल कंझ्युम तुम्ही किती केलेलं आहे, मग त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे बघा, ते कसं फाइंड आउट करायचं आहे. फर्स्ट आहे ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. ओके, जिथून आपल्याला प्रॉब्लेम स्टार्ट होईल. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, त्याच्यानंतर आपण त्यामध्ये ऍड करतो परचेस ऑफ रॉ मटेरियल आणि मग आपल्याला माहिती आहे की काही फॅक्टरीशी रिलेटेड जे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत लाईक कॅरेज, फ्राईट, हे आपण ऍड करणार. लेस ऍज युजल माहिती आहे रिटर्नचे आहेत, हे आपण लेस करतो आणि लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. हे लेस केल्यानंतर जी अमाऊंट मिळेल दिस इज कॉल्ड मटेरियल कंझ्युम. ओके, हे पहिला पार्ट झाला रॉ मटेरियलची रिलेटेड. सेकंड आहे वर्क इन प्रोसेस. जसं आता मी सांगितलं होतं की वर्क इन प्रोसेस मध्ये पण दोन पार्ट असतील, ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोसेस अँड क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोसेस. सो these represent material put in process which is not completely converted in finished goods. वर्क इन प्रोसेस कशाला म्हटलेलं आहे, रॉ मटेरियल आपण घेतलं आणि त्याची प्रोसेसिंग चालू केलेली आहे, बट प्रोडक्ट इज नॉट कन्वर्टेड इन ऍक्च्युअल फिनिश्ड गुड्स. म्हणजे अजून तुमचं फिनिश्ड गुड्स प्रोड्यूस झालेलं नाही, जे प्रोसेसिंग मध्ये आहे, त्या ऍक्टिव्हिटीला आपण काय म्हणतो तर वर्क इन प्रोसेस असं म्हटलेलं आहे. सो not converted into finished goods. Opening and closing work in process are shown in the manufacturing account on debit side and credit side respectively. Okay, तर हे आपल्या तुम्हाला फॉर्मॅट वरून क्लिअर होईल. However, their figure difference appear on the debit side either as an addition or deduction. म्हणजे जो काही बॅलन्स असेल त्याच्याशी रिलेटेड असेल. Then sale of scrap. स्क्रॅप माहिती आपल्याला जो डॅमेजेबल असणार आहे. ओके, सो इन मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन देअर मे बी सर्टन स्क्रॅप. आता मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन आहे म्हटल्यानंतर काही स्क्रॅप नक्कीच आपल्याला तिथे बघायला मिळतो. सो हा स्क्रॅप कुठे रेकॉर्ड करायचा आहे बघा, विच मे ऑर मे नॉट हॅव अ सेल व्हॅल्यू. आता काही वेळा स्क्रॅप आपण सेल करतो, काही वेळा तो स्क्रॅप तसाच राहतो ऑर्गनायझेशन मध्ये. सो हा स्क्रॅप आपल्याला कोणत्या ना कोणत्या तरी बुक मध्ये रेकॉर्ड करावा लागणार आहे. मग याचं रेकॉर्डिंग बघा कुठे होणार आहे. इन ऑर्डर टू फाइंड आउट करेक्ट कॉस्ट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग द गुड्स इज नेसेसरी टू क्रेडिट मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट बाय अमाऊंट ऑफ स्क्रॅप. म्हणजे हे जे स्क्रॅप आहे हे तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला रेकॉर्ड करावं लागणार आहे फॉर दी पर्पज ऑफ वी फाइंड आउट द करेक्ट व्हॅल्यू ऑफ द मॅन्युफॅक्चरिंग. ओके, म्हणजे जर तुम्हाला तुमच्या मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटची करेक्ट व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर मात्र तुम्हाला हा जो स्क्रॅप आहे हा मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला रेकॉर्ड करणं महत्वाचं आहे. देन मग हा आपला पहिला पार्ट झाला जो आपण रॉ मटेरियल घेतलं, मटेरियल, देन वर्क इन प्रोसेस, स्क्रॅप. ओके, सो फॅक्टरी एक्सपेन्सेस. आता हे जसं आपण सांगितलं की मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला काय रेकॉर्ड होणार आहे, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस. आता हे डायरेक्ट फॅक्टरी एक्सपेन्सेस काय आहे,
These expenses include for processing of manufacturing goods, that is converting raw material into finished goods. आता मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला काय, रॉ मटेरियल आणि वर्क इन प्रोसेस तर रेकॉर्डिंग होणार आहे, अजून तुमचं प्रोडक्ट फिनिश्ड गुड झालेलं नाहीये, तर यासाठी जे येणारे एक्सपेन्सेस आहेत दोज एक्सपेन्सेस आर रेकॉर्डेड अंडर मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट. सो दीज आर इन्क्लूड्स पॉवर अँड फ्युअल, काही पॉवर असेल फ्युअल असेल तर हे मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट, आता तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये स्पेसिफिक दिलेलं असते, these are related to the manufacturing account, or these are related to the profit and loss account or trading account, whatever it may be. Then rent, rates, taxes, insurance, repair and depreciation on asset used for manufacturer, factory storage and spare, फॅक्टरी सुपरविजन. ओके, आता हे काही एक्सपेन्सेस आहेत ते स्पेसिफिकली आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला रेकॉर्ड करावे लागतात. नेक्स्ट आलोत आपण कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कडे. It is the cost of manufacturing the goods during a certain period. It is arrived at by deducting the total of credit side item of manufacturing. आता कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कसं फाइंड आउट करायचं आहे, लाईक अ बॅलन्स, डेबिट जास्त आहे क्रेडिट जास्त आहे आणि जो काही डिफरन्स असेल तो. ओके, सो मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट फ्रॉम द टोटल ऑफ डेबिट साइड item of the manufacturing account, it is the excess of debit side in total manufacturing account over its credit side. म्हणजे क्रेडिट साइडला आपला जो बॅलन्स आहे तो इथे आपण मेन्शन करू. सो तुम्हाला थोडी थेरी क्लिअर झाली असेल. तर त्याच्यानंतर प्रो फॉर्मा दिलेला आहे मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटचं स्ट्रक्चर कसं आहे बघा, हे फार महत्वाचं आहे, तुम्हाला हा फॉर्मॅट क्लिअर होणं गरजेचं आहे. फर्स्ट रेकॉर्डिंग सांगितलेलं आहे डायरेक्ट मटेरियल, 3 पार्ट आहेत आपल्याकडे, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, दॅट मीन्स डायरेक्ट वेजेस अँड डायरेक्ट एक्सपेन्सेस. सो मटेरियल पासून स्टार्ट होईल टू डायरेक्ट मटेरियल. डायरेक्ट मटेरियल मध्ये काय येणार आहे, ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. ओके, त्याच्यानंतर ऍड परचेस ऑफ रॉ मटेरियल, देन ऍड कॅरेज ऑर फ्रेट इनवर्ड जर काही असेल तर, त्याच्यानंतर लेस परचेस रिटर्न ऑफ रॉ मटेरियल असेल किंवा रिजेक्शन ऑफ रॉ मटेरियल वॉट एव्हर काय असेल तर, आणि लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. ओके, सो हे लेस केल्यानंतर हे तुम्हाला मटेरियल कंझ्युम वगैरे मिळेल. त्याच्यानंतर सेकंड पार्ट आला, हा फर्स्ट मटेरियलचा झाला, त्याच्यानंतर टू डायरेक्ट वेजेस. डायरेक्ट वेजेस, वेजेस रिलेटेड टू द वर्कर, सो सॅलरी ऑफ वर्क मॅनेजर हा असेल. त्याच्यानंतर मग एक्सपेन्सेसचे रिलेटेड पॉवर, इलेक्ट्रिसिटी अँड वॉटर, फ्युअल, डेप्रिसिएशन, प्लांट अँड मशिनरी, फॅक्टरी, लँड अँड बिल्डिंग, टू रिपेअर, रिपेअर मध्ये मग प्लांट अँड मशिनरी, जर आता हे प्रॉब्लेम मध्ये क्लिअरली दिलेलं असतं, इन्शुरन्स, प्लांट अँड मशिनरी, फॅक्टरी, रेंट, रेट्स, टॅक्सेस, रॉयल्टी ऑफ डेप्रिसिएशन, डिझाईन एक्सपेन्सेस. अँड आता इथेपर्यंत एक्सपेन्सेस झाले आपले. ओके, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट वेजेस अँड डायरेक्ट एक्सपेन्सेस. त्याच्यानंतर येईल इथे टू वर्क इन प्रोसेस ओपनिंग, हे सगळं आपण इथे ऍड करून घेतलं. क्रेडिट साइडला आलोत आपण, जसं आपण सांगितलं सेल ऑफ स्क्रॅप, स्क्रॅपचा जी व्हॅल्यू असेल, आता ही असेलच असं नाही प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये, ही आपण इथे रेकॉर्ड केली. त्याच्यानंतर वर्क इन प्रोसेस क्लोजिंग इथे मेन्शन केलं आपण क्रेडिट साइडला, आणि जो काही बॅलन्स येईल तो हा असेल कॉस्ट ऑफ मॅन्युफॅक्चरर गुड्स ट्रान्सफर टू द ट्रेडिंग अकाउंट. सो तुम्हाला शॉर्ट मध्ये मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटचा फॉर्मॅट हा क्लिअर झाला असेल. देन क्लोजिंग एंट्री टू प्रिपेअर मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट, जेव्हा आपण मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट क्लोज करतो त्याच्यानंतर आपण काय हे करणार आहोत, ट्रेडिंग अकाउंट ड्रॉ करणार आहोत, आणि जो बॅलन्स आहे हा ट्रेडिंग अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत. ट्रेडिंग अकाउंटला काय येईल मग, ट्रेडिंग अकाउंटला ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स, आणि जर काही दिली असतील स्पेशली ट्रेडिंग अकाउंटचे आयटम तर, पण स्पेसिफिकली हेच दोन तरी असणार आहे. देन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आता माहितीये तुम्हाला की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला काय असतं, किंवा आता मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट जेव्हा आपण ड्रॉ करतो तेव्हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये कॉमन जे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत दोज आर रेकॉर्डेड अंडर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, इट इज द पार्ट ऑफ financial statement which show the result of business operation conducted during the year.
फिनान्शियल स्टेटमेंटचा पार्ट आहे, बट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शो द फिनान्शियल रिझल्ट. म्हणजे हे मी तुम्हाला आधीही सांगितलेलं आहे की फिनान्शियल पोझिशन कोण इंडिकेट करतं आणि फिनान्शियल रिझल्ट कोणतं अकाउंट इंडिकेट करतं. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर ऑब्जेक्टिव्ह टाइप ऑफ क्वेश्चन, राईट. So financial result indicate by profit and loss account and financial position indicate by balance sheet. Purpose काय असतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा? द पर्पज ऑफ प्रॉफिट अँड लॉस इज टू फाइंड आउट द नेट प्रॉफिट अँड नेट लॉस ड्युरिंग द इयर. आणि कंटेंट माहिती आहे तर आपल्याला काय असणार आहे? इट कंटेन ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस अँड लॉसेस अदर दॅन दोज शो द डेबिट साइड ऑफ द ट्रेडिंग अकाउंट are shown in the debit side of profit and loss account, where all indirect resources, income and gain other than those show the credit side of trading account and show on the credit side of the profit and loss account. ओके, सो आता इथेपर्यंत लक्षात आलं असेल मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट काय आहे आणि ट्रेडिंग अकाउंट काय आहे. सो नेक्स्ट पार्ट कडे जाऊ आपण आता. फॉर्मॅट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा माहिती आहे तुम्हाला, यामध्ये काही वेगळं असं सांगायला नको. Goods transferred or gross profit, gross loss transferred to the profit and loss account, debit or credit side. जसा काही लॉस आहे त्याच्यावरती डिसाइड करू आपण. प्रॉफिट असेल तर तो क्रेडिटला येईल, लॉस असेल तर तो डेबिटला येईल. त्याच्यानंतर बाकीचे आयटम माहिती आहेत आपल्याला. ऑफिस सॅलरी, ऑफिस रेंट अँड रेट्स, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, पोस्टेज अँड टेलिग्राम, लॉस ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट, telephone charges, audit fee, insurance, entertainment expenses, repair, interest on loans, sundry expenses, convenience, general expenses, office lighting, loss by fire, loss by theft, commission, advertising, carriage outward, export duties. ओके, सो हे सगळे जे आयटम आहेत हे कुठे असणार आहेत तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. ओके, आणि क्रेडिटला काय असतील मग? हे इन्कमशी रिलेटेड आहे. फर्स्ट असणार आहे ग्रॉस प्रॉफिट, देन डिस्काउंट रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड, रेंट रिसिव्ड, मिसलेनियस इन्कम, ॲप्रिसिएशन, प्रीमियम, प्रॉफिट अँड लॉस इन्व्हेस्टमेंट अँड नेट लॉस ट्रान्सफर टू द कॅपिटल अकाउंट. ओके, सो हा झाला तुमचा प्रॉफिट अँड लॉस. आता स्पेशली जे ऍडजस्टमेंट आहेत हे आपण बघू थोडक्यात काय आहे. क्लोजिंग स्टॉक ऍडजस्टमेंट बघा. ट्रीटमेंट ऑफ सम आयटम ऍडजस्टमेंट इन द ट्रायल बॅलन्स. क्लोजिंग स्टॉक जो तुम्हाला कुठे दिलेला असेल ऍडजस्टमेंट मध्ये, शो ऑन असेट साइड ऍज अ करंट असेट म्हणून आपण काय करतो तो रेकॉर्ड करतो. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, आता इथे एक का दिलेला आहे, पहिला इफेक्ट आपण घेतलेला आहे ट्रेडिंग अकाउंट मध्ये, सेकंड इफेक्ट घेतलेला आहे बॅलन्स शीटला. पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट आणि मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला रेकॉर्ड करणार आहोत. देन आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस शो ऑन लायबिलिटी साइड ऍज अ करंट लायबिलिटी, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आणि सेकंड इफेक्ट जो काही आहे तो आउटस्टँडिंग कशावरती दिलेला आहे त्याच्यावरती राहील, ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रीपेड एक्सपेन्सेस माहिती आहेत आपल्याला, शो ऑन असेट साइड ऍज अ करंट असेट. accrued income and income due, that means show on asset side as the current asset, accrued, prepaid. Income received in advance, show on liability side as a current liability, right? So ह्या तुम्हाला बऱ्याच ऍडजस्टमेंट काही झालेले असतील. डेप्रिसिएशन माहिती आपल्याला, डेप्रिसिएशन आपण कुठे रेकॉर्ड करतो, शो ऑन डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड डिडक्ट ऑन पर्टिक्युलर असेट. बॅड डेट, त्या बॅड डेट्स मध्ये बरेच स्टुडंट कन्फ्युज होतात. बॅड डेट्स आता प्रॉब्लेम मध्ये कुठे दिलेला आहे याच्यावरती त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा डिपेंडेबल असणार आहे. इफ नो आरडीडी इज गिवन, जर आरडीडी दिलेला नसेल तर त्याचं रेकॉर्डिंग कुठे होणार आहे बघा, शो ऑन डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऍज अ सेपरेट आयटम. सेपरेट आपण बॅड डेट्स मेन्शन करणार आहोत. आणि सेकंड थिंग दिलेली आहे, बॅड डेट्स इफ आरडीडी इज गिवन, जर आरडीडी दिला असेल तर शो ऑन डेबिट साइड ऑफ आरडीडी अकाउंट, आरडीडी मध्ये त्याचा इफेक्ट हा दाखवावा लागेल. देन डिस्काउंट अलाव
if no provision for discount on debtors appear, जर काही प्रोव्हिजन दिली नसेल आणि डायरेक्ट डिस्काउंट अलाउड दिला असेल तर त्याचा इफेक्ट जाईल शो ऑन डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. अँड देन नेक्स्ट आहे डिस्काउंट अलाउड इफ प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स अपियर. जर प्रोव्हिजन दिली असेल तर सांगितलेलं आहे शो ऑन डेबिट साइड ऑफ प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. Then next, discount received. If no reserve for discount is given, show on credit side of profit and loss account. Discount received माहिती आपल्याला credit side ला record होतो. Then discount received if reserve for discount is given, then show on credit side of reserve for the discount. Interest on capital, show on debit side of profit and loss account. Interest on drawing, show on credit side of profit and loss account. ओके, यामधल्या बऱ्याच ऍडजस्टमेंट तुम्हाला झालेली असते. रिटर्नची ऍडजस्टमेंट बघा. रिटर्न माहिती आपल्याला तर रिटर्न कोणता आहे याच्यावरती डिपेंड असेल सेल्स रिटर्न और परचेस रिटर्न. इट इज सेल्स रिटर्न विच शुड बी डिडक्टेड फ्रॉम सेल्स and purchase return which should be deducted from purchases. Then carriage, it assumed to carriage on purchase which should be debited to the trading account. Then freight, wages and salary. So freight recording trading account, then wages recorded debit side trading account, salary profit and loss account, discount depends on allow or receive त्याच्यावरती सेम कमिशन इंटरेस्ट त्याचं रेकॉर्डिंग हे रिसीव आहे की पेड आहे याच्यावरती रेकॉर्डिंग हे डिपेंडेबल असू शकतो. ओके, होपसो तुम्हाला थेरी क्लिअर झाली असेल. एकदा फॉर्मॅट बघून ठेवा. मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटिंगचा काय आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, ट्रेडिंग अकाउंट याचा फॉर्मॅट तुम्हाला माहितच असेल. आणि जर काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारलं तरी चालेल. थँक्यू.